आणि आता सुरुवात करूयात एक्सप्लेनरला। आजचं आपलं एक्सप्लेनर तुमच्या आमच्या लेकी सुनांबद्दलचं। आपल्याकडे लेकीवाळी असा एक शब्दप्रयोग आहे। लेकीवाळी म्हणजे आपल्या लेकी, आपल्या मुली। पण आता आवर्जून लेकी सुना असा उल्लेख करायला हवा, कारण जेवढी लेक आपली तेवढीच सूनही आपली असायला हवी असा विचार सध्या करण्याची गरज निर्माण झाली आहे। आजचं आपलं एक्सप्लेनर 2 मुलींबद्दल आहे। यातली एक मुलगी आहे, तिचं लग्न अजून व्हायचं होतं, आणि एक सून आहे जिचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं होतं। या दोघींचेही हे हसरे चेहरे किंवा हसरे खेळते फोटो पहा। या दोघीही आज या जगात नाही आहेत। या फोटोत दिसणारी एक आहे आपली महाराष्ट्रातली लेक वैष्णवी हगवणे, आणि दुसरी आहे मेक्सिको मधली तरुणी व्हॅलेरिया मार्क्वेज। वैष्णवीनं 16 मेला सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। मात्र तिची ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा तिच्या माहेरच्यांचा आरोप आहे, आई वडिलांचा आरोप आहे। तर मेक्सिकोची ही व्हॅलेरिया अवघी 23 वर्षांची मॉडेल, ती टिकटॉक व्हिडिओ करत असताना 13 मेला तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। भारत आणि मेक्सिको 2 देशांमध्ये जवळपास 13,000 किलोमीटरचं अंतर आहे, पण दोन्ही देशांमधल्या मुली, सुना आणि महिला यांची कहाणी मात्र एकच आहे। या कथेचं, जखमांचं आणि वेदनेचं नाव आहे फेमिसाइड। फेमिसाइड म्हणजे स्त्री हत्या। एखाद्या महिलेला तिच्यावर अत्याचार करून किंवा अत्याचार न करता थेट मारून टाकणं म्हणजे फेमिसाइड। मुळशीमध्ये राहणाऱ्या वैष्णवीचं काय झालं तर वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचं 2023 मध्ये लग्न झालं। खरं तर हा प्रेमविवाह होता। लग्नामध्ये वैष्णवीच्या कुटुंबाकडून सासरच्यांनी बक्कळ हुंडा उकळला। तब्बल 51 तोळे सोनं, 7 किलो चांदीची भांडी, फॉर्च्युनर सारखी एक हाय एंडेड SUV आणि बरेच पैसे हुंडा म्हणून घेतले। तरीही वैष्णवीच्या सासरचे हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करतच होते। अखेर त्रास असह्य झाल्यानं वैष्णवीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। एकदा विचार करून बघा, ज्या आईला 9 महिन्यांचं छोटं बाळ आहे, त्या बाळाला मागे सोडून ती आत्महत्येसारखं पाऊल उचलते, तेव्हा तिच्या सहनशीलतेचा किती अंत झाला असेल। गळफास लावला आणि एक हसती खेळती वैष्णवी संपली। तर मेक्सिकोच्या व्हॅलेरियाच्या बाबतीत काय झालं तेही पहा। 23 वर्षांची व्हॅलेरिया ही मेक्सिकोमधली मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। मेक्सिकोमधल्या जॅलिस्को राज्यात व्हॅलेरियाच्या मालकीचं एक सॅलून आहे, आणि या सॅलूनमध्ये तिचं टिकटॉकवर लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग सुरू होतं। त्या व्हिडिओमध्ये व्हॅलेरिया सांगत होती की तिच्यासाठी कुणीतरी आज गिफ्ट घेऊन येणार आहे। तिच्या हातात एक गुलाबी रंगाचं सॉफ्ट टॉय म्हणजे खेळणं होतं। हा व्हिडिओ सुरू असताना अचानक दोघे जण तिच्या सॅलूनमध्ये येतात आणि तिच्यावर गोळ्या झाडतात। व्हॅलेरिया कॅमेरापासून बाजूला झाली आणि ती खाली कोसळते। तेवढ्यात दुसऱ्या कोणीतरी या व्हिडिओचं लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करतं। काही क्षणातच व्हॅलेरियाचा खेळ खलास झाला। वैष्णवी आणि व्हॅलेरिया या दोघी जगभरातल्या एक ज्वलंत प्रश्न अधोरेखित करून जातात, तो म्हणजे फेमिसाइड, म्हणजे स्त्री हत्या। ती फक्त स्त्री आहे म्हणून तिची जाणून बुजून केलेली हत्या, आणि बहुतांश वेळा ही स्त्री हत्या तिच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबियांकडूनच केली जाते। अशा हत्या भारतातही होतात, अमेरिकेत सुद्धा होतात किंवा युरोपात सुद्धा होतात। आणि भारताबद्दल बोलायचं झालं तर या फेमिसाइड म्हणजे स्त्री हत्या कशा प्रकारे होतात यावर एक नजर टाकूया। फेमिसाइडचं भारतातलं मूळ शोधायचं झालं तर अगदी सती प्रथेचा उल्लेख करता येईल। पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीनं सती जायचं ही प्राचीन भारतातली प्रथा म्हणजे एक प्रकारचं फेमिसाइडच होतं, एक प्रकारची स्त्री हत्याच होती। आताही भारतामध्ये सर्रास होणारं ऑनर किलिंग असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या असेल, हुंडाबळी असेल, घरगुती हिंसाचारानंतर झालेल्या महिलांच्या हत्या असतील, बलात्कार करून केलेल्या हत्या असतील किंवा एकतर्फी प्रेमातून हल्ला करून केलेल्या हत्या असतील, हे सगळे प्रकार स्त्री हत्येचे म्हणजेच फेमिसाइडचे आहेत। स्त्री आहे म्हणून तिला कमजोर समजून तिच्यावर अत्याचार करून मारून टाकायचं हे प्रकार जगातल्या सगळ्या देशांमध्ये घडतात। ज्या मेक्सिकोमध्ये मॉडेल व्हॅलेरियाचा खून झाला, तो मेक्सिको हा देश स्त्री हत्यांमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। पण जगात सर्वाधिक स्त्री हत्या कुठे होतात माहिती आहे का? तर त्या होतात पॅराग्वेमध्ये। पॅराग्वेमध्ये सर्वाधिक स्त्री हत्या होतात, त्यापाठोपाठ उरुग्वे आणि बोलिव्हियाचा नंबर लागतो। तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण हे सगळे दक्षिण अमेरिकी देश आहेत। त्यापाठोपाठ 4थ्या क्रमांकावर मेक्सिकोमध्ये स्त्री हत्या होत्यात, आणि संयुक्त राष्ट्राच्या
एका अहवालानुसार मेक्सिकोमध्ये दर 1,00,000 महिलांच्या मागे एका महिलेची हत्या केली जाते. मेक्सिकोमध्ये मॉडेल व्हॅलेरियाच्या हत्येपाठोपाठ पुढच्या 48 तासांमध्येच येसेनिया या महिला राजकीय नेत्याची सुद्धा हत्या करण्यात आली. फक्त स्त्री असल्याच्या कारणावरून किती महिलांची पुरुषांकडून हत्या केली जाते याबाबतची आकडेवारी संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी प्रकाशित केली जाते. ही आकडेवारी सुद्धा प्रचंड धक्कादायक अशी आहे, ती पण पाहूया. जगामध्ये दर तासाला 6 महिलांची हत्या होते. बहुतांश वेळा ही हत्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा जोडीदाराकडूनच केली जाते. दररोज जगामध्ये 140 महिलांची हत्या होते. 2023 मध्ये जगभरात एकूण 85,000 महिलांची हत्या झाली. त्यापैकी 51,000 महिलांना त्यांच्या जोडीदारांनाच मारलं होतं. स्त्री हत्यांचं सर्वाधिक प्रमाण हे आफ्रिकेमध्ये आहे. 2023 मध्ये आफ्रिकेमध्ये 21,700 महिलांची हत्या झाली, तर आफ्रिकेपाठोपाठ आशियामध्ये 18,500 महिलांची हत्या झाली. उत्तर आणि दक्षिण अमेरिका तसंच युरोपमध्ये मिळून 10,900 महिलांचे या कालावधीत बळी गेले. महिलांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्राचा एक अहवाल सांगतो की जगभरात दर 10 मिनिटांना एका महिलेचा खून होतो आणि तिचा जवळचा जोडीदार किंवा कुटुंबातला सदस्यच तिची हत्या करतो. भारतामध्ये स्त्री हत्या या दुर्दैवानं स्त्री भ्रूण हत्येपासूनच सुरू होतात. लिंगनिदानावर बंदी असली तरी सुद्धा अशी अनधिकृत लिंगनिदान केंद्र आजही मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये सर्रास छुप्या पद्धतीनं चालतात आणि अशा बातम्या देण्याची आजही दुर्दैवानं वेळ येते. महिलांबाबत घरगुती हिंसाचार अनेक घरांमध्ये होतो, मात्र त्याबद्दल बोललंही जात नाही. त्यामुळे पोलीस तक्रार करणं तर दूरच, पण महिलांचे हुंडाबळी जाऊ नयेत म्हणून 1961 साली पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना हुंडाबळी विरोधातला कायदा करण्यात आला. तरी सुद्धा आजही हे हुंडाबळी थांबायला काही तयार नाही आहेत. वैष्णवीनं ज्या हुंड्याच्या जाचामुळे आपलं जीवन संपवलं, त्या हुंडाबळीची समस्या नेमकी किती मोठी आहे ते सुद्धा पाहूयात. 1999 मध्ये झालेल्या 90% लग्नांमध्ये हुंडा घेतला गेला. भारतात 1950 ते 1999 या काळात किती हुंडा घेतला गेला असेल तर त्याचा आकडा आहे तब्बल 65 लाख कोटी रुपये इतका प्रचंड. इतका हुंडा भारतातल्या लग्नांमध्ये या जवळपास 49 वर्षामध्ये घेतला गेला. भारतात दरवर्षी 8,000 हुंडाबळी जातात आणि हुंड्यांसंदर्भातल्या दररोज 20 महिलांची हत्या किंवा त्या महिला आत्महत्या तरी करतात. हुंड्यांसंदर्भातले आरोप सिद्ध करताना कोर्ट ठोस पुरावे मागतं. बऱ्याच वेळा ठोस पुरावे सादर करणं शक्य नसतं अशा केसमध्ये आणि पुराव्याअभावी 86% केसेसमध्ये आरोपी हे निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाण सुद्धा या केसेसमध्ये खूप कमी आहे. हुंड्याबाबतीत बोलायचं झालं तर आजही काही समाजांमध्ये हुंडा घेणं आणि देणं सुद्धा अतिशय प्रतिष्ठेचं मानलं जातं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हुंड्यासाठी छळ झाला तरी त्या घरच्या सुना आवाज उठवत नाहीत, पोलिसांकडे तक्रार करत नाहीत, कारण नवरा किंवा सासरची मंडळी अत्याचार करतात, यामागे काही वावगं आहे असं त्यांना वाटतच नाही. असं बऱ्याचशा महिलांना मुळात वाटतच नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक अहवाल बघा काय सांगतो. महाराष्ट्रातल्या 49% स्त्रियांना नवऱ्यानं मारहाण करण्यात काहीच वावगं किंवा गैर वाटत नाही. 51% स्त्रियांना नवऱ्यानं मारहाण केलेली आवडत नाही. पण या 51% फक्त 3% स्त्रिया या नवऱ्यानं केलेल्या मारहाणीबाबत आवाज उठवतात. म्हणजे जरी त्यांना चालत नसलं तरी सुद्धा त्यापैकी फारच कमी स्त्रिया या विरोधात आवाज उठवतात. भारतातल्या बहुतांश स्त्रिया या अत्याचार सहन करतात. भारतातली स्त्री हत्यांची आकडेवारी म्हणजे त्याचा पुरावा आहे. 2021 मध्ये भारतात तब्बल 8,405 महिलांची हत्या करण्यात आली. यातल्या 284 हत्या या बलात्कार करून करण्यात आल्या होत्या, तर 6,753 हत्या या हुंडाबळीच्या नोंदवण्यात आल्या होत्या. याशिवाय 507 हत्या या घरगुती हिंसाचारासंबंधात होत्या, तर इतर हत्या या कुटुंबियांकडून छळ झाल्यानंतर झालेल्या होत्या. मुंबईमधली सरस्वती वैद्य किंवा पुण्यातली वैष्णवी हगवणे, दिल्लीतली श्रद्धा वालकर या महिलांपासून मेक्सिकोमधल्या व्हॅलेरिया मार्क्वेजपर्यंत सगळ्या मुलींची हीच दुर्दैवी गोष्ट आहे. लेखिका आणि कवयित्री अनुसूया सेनगुप्ता यांच्या एका कवितेतली एक प्रसिद्ध अशी ओळ आहे. या कवितेचा उल्लेख हिलरी क्लिंटन यांनीही त्यांच्या प्रचाराच्या भाषणात केला होता. ती ओळ म्हणजे टू मेनी वुमेन्स
इन टू मेनी कंट्रीज स्पीक द सेम लँग्वेज ऑफ सायलेन्स. म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमधल्या महिला या एकच भाषा बोलतात आणि ती भाषा म्हणजे मौनाची भाषा, गप्प राहण्याची भाषा, एकही शब्द न बोलण्याची भाषा. महिलांनी हीच भाषा आता बदलण्याची गरज आहे. बोला, व्यक्त व्हा, अन्याय सहन करू नका आणि आवाज उठवा आणि सन्मानानं जगा.